मुलांच्या अनेक कॉलेजेसच्या त्यांच्या तिथे ज्या खानावळी असतात किंवा तिथे त्यांची जी खायची जागा असते, जेवणाची जागा असते, कॅन्टीन असतं, तिथे वेळेवर जेवण मिळत नाही. त्याच्यानंतर आज मंत्रिमंडळातच मंत्री एकामेकाला पत्र लिहितात सिलेंडरवर. इट्स अ क्रायसिस. हेच तर मी मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते, तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, जगामध्ये युद्ध चालल्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली, त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवू आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्य तर केलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे. मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला. याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते. मुख्यमंत्री म्हणतात कुठंच क्रायसिस नाहीये, अफवा पसरवल्या जातात. ज्या अफवा पसरवतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील. एकीकडे हे पत्र, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की प्रॉब्लेम्स आहेत. अर्थ नेमकं घ्यायचा काय? मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी लोढाजींचं हे पत्र वाचलंच असेल किंवा त्यांच्या टीमनी त्यांच्यापर्यंत किंवा आजच्या तुमच्या चॅनल किंवा वर्तमानपत्रात त्यांनी वाचलंच असेल. आमची अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने केंद्र सरकारशी बोलावं आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घ्यावं की पुढे काय करणार आहोत आपण. एलपीजी पण 3 महिन्यानंतर मिळणार नाही असं भुजबळ स्वतः म्हणाले. ते दिल्लीत मंत्र्यांना भेटले होते. पीएनजी कनेक्शन करून घ्या असं म्हणते गव्हर्नमेंट, पण त्यात अनेक प्रॅक्टिकल अडचणी पण आहेत. नाही, कनेक्शन घ्या, आमची तयारी आहे. कनेक्शन सरकारने द्यावं आम्हाला. आम्ही सगळेच तुम्ही मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला कनेक्शन द्या, आम्ही घ्यायला आज तयार आहोत. सरकारने यंत्रणा लावावी वॉर फुटिंगवर आणि द्यावं आम्हाला कनेक्शन. आम्हाला कनेक्शन मिळायची कारण ना. एकमेकावर टीका करणारे आदित्य ठाकरे, मोहित कंबोज हे कार्यक्रमानिमित्त एकत्र भेटले. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, ते का भेटले. आपण कसं ठरवाय. लोकशाही अजूनही या देशामध्ये कोणी कुणाला भेटायचं हा त्याचा अधिकार आहे. याला जोडून एक प्रश्न असा आहे की शिवसेनेची भूमिका बदलते का उद्धव ठाकरेंची? कारण धर्म स्वातंत्र्य विधेयकाला, लव जिहाद विरोधी विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिला. ते त्यांच्या निरोप समारंभानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले. आणि आता आदित्य ठाकरे, मोहित कंबोज ज्यांनी संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्याची दिशा चालियर विषयावर भाष्य केलं होतं, त्यांच्याकडे भेटायला गेले. मला असं वाटतं तुमची थोडीशी गल्लत होते. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे असतात. कुणाच्या तरी लेखीच्या वाढदिवसाला कोणी गेलं त्याच्यात गैर काय. ते राजकीय मतभेद हे एका झालेले असतील. हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण आता प्रसाद लाडच्या पोराच्या लग्नात जेव्हा ठाकरे जातात तेव्हा प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित केले जातात की खरा शिवसैनिक असता तर गेला नसता आणि कुटुंबिक का नसो ते साईडला ठेवलं असतं. मग सेम मोहित कंबोजला का नाही हे होत आणि या दोघांमध्ये प्रॉक्सिमिटी वाढते का? मी तुम्हाला खरं सांगू, मी ज्या संस्कारात वाढले ना त्याच्यात विरोधकाला आम्ही शत्रू कधीच मानलं नाही. आम्ही लोकशाहीवर, त्यामुळे मनभेद हे कधीच असता नाही, मतभेद हे असलेच पाहिजे. आणि कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले आम्ही आहोत. आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच सगळ्याच पक्षात मतभेद हे आमचे कायम आहेत. काल होते, आज होते, आहेत आणि उद्याही राहतील. पण मनभेद आणि शत्रुता ही लोकशाहीत हे शब्दच नाहीत. आणि कशाला असावे. डायलॉग तर असलाच पाहिजे ना. आणि कोणी कुणाच्या लेखीच्या वाढदिवसाला गेलं त्याच्यात एवढं काय बोलण्यात मला नाही वाटत. मला असं वाटतं आज राज्य आणि देशाच्या समोर खूप मोठी जास्त आव्हानं आहेत. कोणी वैयक्तिक आयुष्यात काय करावं त्याचं ते बघून घेतील. मला वाटतं आपण गॅस सिलेंडर, डिझेल, महागाई, बेरोजगारी हे मोठी आव्हानं आज राज्य, देश आणि जगासमोर आहे. कराच्या भावाला शालाचा आयडी दिला होता. शिक्षण मिनिस्ट्रीमध्ये त्याचं चांगलं पोस्ट होती. आणि दुसरा आणखी एक मुद्दा पुढे येतोय म्हणजे की रुपल चाकणकर यांचे रायगडचे एका बिझनेसचे आर्थिक व्यवहार असल्याची माहिती मिळते. दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते खराशी जोडलेल्या आहेत. मला असं वाटतं की मोठी इन्क्वायरी चाललेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ती चाललेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे प्रश्न हे माननीय मुख्यमंत्रीच त्याची उत्तरं देऊ शकतील किंवा त्यांची जशी जशी इन्क्वायरी ती SITची होईल तो रिपोर्ट आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं
हे संयुक्तिक नाही असं माझं वैयक्तिक. तर याला जोडून एक प्रश्न आहे की नाशिक प्रकरणातल्या अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पीडित महिलांचे व्हिडिओ, त्यावर पोलीस आज कारवाया करत सुटलेत. पण हे व्हिडिओ तसं पाहायला गेलं तर चौकशी यंत्रणांकडे आले, मग हे पहिल्यांदा बाहेर कुठून आले? नाही, आणि व्हायरल जातात मॅम, आणि बिना पोलिसांची न blur जबाबदारी करता हे व्हिडिओ व्हायरल सगळ्या होतात. सोशल मीडियावर नाही, मी तुमच्या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानते आणि हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की हा मुद्दा जो मीडियाकडून मांडला जातोय हा अतिशय महत्त्वाचा आणि माणुसकीचा आहे. मला असं वाटतं ज्या ज्या महिला आहेत त्यांचे फोटो, त्यांची ओळख ही बाहेर कुठेही जाता कामा नये, आणि कोणी ते पसरवत असेल तर माझी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की ह्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. राजकारण चालू राहील, हा राजकारणाचा विषय नाही, हा सुसंस्कृत महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामुळे ज्या ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांची ओळख, त्यांचं नाव, त्यांचा चेहरा हा कुठेही बाहेर जाता कामा नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून केली आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण सगळे विनंती करूया की ह्याच्या बाबतीत त्यांनी स्ट्रॉंग ॲक्शन घ्यावी. आणि मीडियानेही ह्याच्यात जो अतिशय संवेदनशीलपणा दाखवला, मी प्रत्येक मीडियाचे आणि तुमच्या सगळ्यांचे जाहीर आभार मानते की तुम्ही ह्या पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघता. ही खरंच कौतुकाची आणि मी आभारी आहे. जबाबदारी नाहीये का? पोलिसांची जबाबदारी नाही का? चौकशी यंत्रणा कस्टोडियन. त्याच्यामुळे आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करूया, कारण का ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात कुठून काय झालेलं आहे याचा ही डबल एजेड स्वॉर्ड आहे. सगळ्यात सोशल मीडिया, AI इतक्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे आता काय कळतच नाही खरं तो डेटा कुठला आहे, काय आहे, तो फज्ड आहे का खरा आहे. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काम केलं हे कौतुकास्पद आहे, आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे. इथून पुढे जाताना त्याच्याबद्दल संवेदनशीलपणा पोलिसांनी आणि यंत्रणेने आणि सरकारने दाखवावा एवढीच आपली अपेक्षा आहे. मॅम, महिलांवरती जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्यांना एक मानसिक आधाराची गरज असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रीटमेंट यांच्यावरती होणं गरजेचं असतं, कारण मोठा मानसिक आघात असतो. आता व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर एक मोठा मानसिक आघात होतो. त्याचं आपण जर पाहिलं गेलं तर अध्यक्षांचं पद, महिला अध्यक्षांचं ते पद खाली आहे. मग हा आधार कोण दिला जातोय का? सरकारकडून काही मदत दिली जाते का? नाही, ते बघा, यंत्रणा तर चालूच राहते. एखादं पद मोकळं राहिलं म्हणून काही यंत्रणा कामाची थांबत नाही. आणि माझ्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर कोणीही तिथे वरती बसला असला तरी महाराष्ट्राचं प्रशासन हे अतिशय उत्तम प्रशासक आहे. मग सेक्रेटरीज असतील, जॉईंट सेक्रेटरीज असतील, कलेक्टर, सगळीच यंत्रणा. त्यामुळे ह्या महिलांना जर मदत लागत असेल तर तिथली जी यंत्रणा असेल ती नक्की धावून त्यांना मदत करेल. महाराष्ट्रात अतिशय उत्तम NGOs आहेत जे अतिशय उत्तम काम करत असतात, त्याचा सरकारचा काही संबंध नसतो. अशा खूप चांगल्या NGOs आहेत ज्या चांगलं काम करतात. त्यामुळे मला त्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. पण आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, मी आधी म्हणले तसं मी रिपीट करते की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करूया की एखादा बलात्कार झाल्यावर कसा त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाते की ह्याची आयडेंटिटी, नाव, चेहरा हे काही बाहेर येता कामा नये. तसंच कुठल्याही महिलेच्या केसमध्ये तेच झालं पाहिजे. नीलम गोरे हे मंत्रीपद मिळण्यासाठी या बाबांकडे गेलेलं असं कुठली त्यांचं म्हणणं आहे की फक्त मला खरं सांगू का? रुपाली चाकणकरच नाही, कारण नीलम गोरे अनेक वेळा जेव्हा महिलांचा प्रश्न येतो त्यावेळी वारंवार बोलतात, भेटायला जातात. पण या प्रकरणात मात्र नीलमताईंची भूमिका ही संशयास्पद आहे. तुम्हाला सांगू, आरोप प्रत्यारोप होत आहे, ती SIT झालेली आहे. त्या SITनी आणि माननीय मुख्यमंत्री ते लीड करतायत, त्यांच्याचकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. ताई एक शेवटचा प्रश्न फक्त, मागच्या काही दिवसांपासून आता देशामध्ये, खास करून दिल्लीमध्ये ऑपरेशन तुतारीची खूप चर्चा सुरू आहे. तुमच्या पक्षाचे खासदार फुटणार आहेत अशा पद्धतीच्या काही बातम्या आहेत. सत्यता नेमकं काय आहे? तुमच्या खासदारांचं काय बोलणं? ज्यांनी तुम्हाला दिली त्यांनाच विचारा, कारण का तुमच्या सोर्सलाच माहिती असेल. आमचे 8ही खासदार आणि फौजियाताई आणि आदरणीय पवार साहेब, आम्ही आज ह्या सगळ्या राजकीय भूमिकेत आत्ता जे काय चाललं आहे त्याच्यापासून दूर आहोत. याचं कारण आम्ही सगळे आज देशामध्ये LPG सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, आज रुपीची जी प्राइस आहे, इकॉनॉमिक सिच्युएशन आहे, बजेट जेव्हा झालं तेव्हा एक बजेट एक वेगळा केंद्रबिंदू ठेवून केलं होतं. आता पूर्णपणे परिस्थिती बदललेली आहे. त्याच्यामुळे आमचे 8 खासदार लोकसभेतले आणि 2 राज्यसभेतले खासदार, आम्ही सगळे आज देशाची जी परिस्थिती आणि सर्वसामान्य माणूस ज्याच्यात भरडला जातोय
त्या कामात आम्ही व्यस्त आहोत. आम्ही सगळे 8 जण आणि फौजियाताई आणि पवारसाहेब हे मंत्र्यांकडे जातोय. मंत्र्यांकडून पुढे काय होईल, महाराष्ट्रासाठी कसं नियोजन होईल, आता हे एवढं युद्ध आणि चाललं तर पुढे काय काय परिस्थिती होईल, या सगळ्या कामामध्ये देशाच्या सेवेमध्ये आम्ही व्यस्त आहोत. ताई, तुषार दोषींचं सक्तीच्या सुट्टीवर पाठवलंय सातारा प्रकरणात, तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही टीका सक्तीची सुट्टी म्हणजे काय, आता तो टेम्पररी रिलीफ आहे, तर फार काही नाही. 2 कॅबिनेट मिनिस्टर मकरंद आबा आणि शंभूराजेंना म्हणजे एक तर कॅबिनेट मिनिस्टर, माझं तर म्हणणं ठीक आहे, ते तर सर्वसामान्य माणसाला पोलिसांनी हातापाई करायची गरजच काय? पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी आहे, आपल्याला धक्काबुक्की करण्यासाठी नाही आहे. आणि त्यातून पालकमंत्र्याला धक्काबुक्की, त्याच्यानंतर मकरंद आबा एवढे सिनियर, आमच्या तात्यांचा लेख आहे होतो, मी जन्मापासून ओळखते त्या कुटुंबाला. तात्या आणि आदरणीय पवारसाहेब आमच्या कुटुंबाचे 6 दशकाचे प्रेमाचे संबंध आहेत. त्या मकरंद आबाला असं हे म्हणजे हा दिवस मकरंद आबाला धक्काधुक्की करावी, ते लाजीरवाणी आहे त्या गोष्टी. आणि त्यातून पोलिसांची इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्री म्हणले, पण सक्तीची रजा हे काय आता मेकशिफ्ट आहे, तर सक्तीच्या रजेवरनं 15 दिवसांनी परत येतील. हा ह्यांनी काय प्रश्न सुटत नाही. 2 कॅबिनेट मिनिस्टर जे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहेत त्यांना हातापायी होते, तिथे म्हणे बाकीचे भारतीय जनता पक्षातले मंत्री होतात असं हे दोघं म्हणतात, की हे म्हणजे ऐकावं ते नवलच आहे. महाराष्ट्राच्या नाही देशाच्याच इतिहासात अशी घटना नसेल झाली जी साताऱ्यात झाली, आणि ती पण कुठल्या साताऱ्यात? कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या साताऱ्यात, शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये ह्या घटना बघायला लागणार आहेत. हे राजकारण आहे, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा असं म्हणायची वेळ आली.